लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चांदवड तालुक्यातील कातरवाडीत विहिरीत अडकले बिबट्याचे पिल्लू, वन विभागाची तातडीची रेस्क्यू कारवाई। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना उघडकीस आली। कातरवाडी येथील शेतकरी गोकुळ काशीनाथ झालटे हे विसापूर चौफुलीजवळ गट क्रमांक 251/1 मधील शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता विहिरीत बिबट्याचे पिल्लू अडकलेले त्यांच्या निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच गोकुळ झालटे यांनी तात्काळ वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांना कळवले। त्यानंतर ही माहिती येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी RFO राहुल घुगे यांना देण्यात आली। माहिती मिळताच राहुल घुगे यांनी त्वरित वन विभागाची टीम घटनास्थळी पाठवली। घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनरक्षक सोनाली वाघ, वनमजूर अंकुश गुंजाळ व विश्वनाथ झालटे यांनी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी मंगेश झालटे, भारत झालटे, कार्तिक झालटे, बबन झालटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। परिसरात बिबट मादी असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले। काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। निफाड येथून दाखल झालेल्या रेस्क्यू टीममधील अंकुश गुंड, विजय माळी, सादिक शेख, भारत माळी, सागर दुशीन, शरद चांदोरे, वैभव दौंड, मयूर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पवार, काशीनाथ माळी यांच्या अथक प्रयत्नातून बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले। पिल्लाला पुढील उपचारासाठी निफाड येथे हलवण्यात आले। दरम्यान ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस परिसरात विद्युत पुरवठा बंद ठेवावा व दिवसा लाईट देण्यात यावी अशी मागणी केली। वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी बिबट मादी परिसरात असल्याने नागरिकांनी रात्री विशेष खबरदारी घेण्याचे, स्वतःच्या, कुटुंबाच्या व जनावरांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले। वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी अशा घटना घडल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.